पुंडलिका वरदे हरी विठ्ठल भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला ताळ नाही भजन वाजीला सीमा नाही ढोंगी पैणाला गोंधळ घालून बंडल बाजी हो 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 गोंधळ घालून बंडल बाजी भजन करू लागला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला हो आता बघा भजनाला का ताळमेळ हाय नुसती भाषणबाजी आणि ढोल पिटणे हा यांचा धंदा गोंधळ घालून बंडलबाजी करणे हो हे यांचं भजन मग ते रेड्यासारखं रेखता निसतो सूर नाही काय गोडवा नाही गावचो बैल कसं असता गावंडळ बैल तसं राहता तुम्ही बघा कसं होता गायतो दिसतो आता पिसाळलो शेपटी वर करून दिसतो खरी खंता म्हणून बोलतोय हरिनामाला आला तबुआ हरी नाम तुम्ही करा भजन सोडून का वेगळ गाता हा विचार करा भजन सोडून का वेगळ गाता हा विचार करा भजन सोडून का वेगळ गाता हा विचार करा भजन सोडून वेगळे गाणार बघा भजन भजनाचं नाव नाही फक्त भाषणबाजी बंडलबाजी जोड नाही तुमच्या घरवाला जोड नाही तुमच्या घरवाला पार नाही अधोगतीला पार नाही अधोगतीला काल फुगून जाऊन गर्वाने गाढवाचा गोंधळ घातीला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला शेळी मरून जाते जीवा भावाने खाणारा म्हणतोय वातड भजनाच्या नावानं बंडलबाजी वेळोवेळी करतो माकड भजनाच्या नावाने बंडलबाजी वेळोवेळी करतो माकड भजनाच्या नावाने बंडलबाजी वेळोवेळी करतो शेळी मारता जीवा भावान खाणारो अरे वातडा बोलता तिथं जीव गेलो आता हे काय शेळी गावली देवपाना ह्यो सोडतलो नाही वातड पण नाही बोलातो चापून खातलो हो मोर राजा ना तुला गेला सोर राजा ना तुला गला सनकी भरली लांडोऱ्याला संधी भरली लांडोराला हो नाचता येईना अंगण वाकडं हो 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 नाचता येईना अंगण वाकडं दोष का दुसऱ्याला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला भट्टा लाविला लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला हो बघा खय जावा तुम्ही मोर नाचाक लागलो का लांडोरा नाचतला तशी याची कथा ह्या करता मग ता करता हो नाचता येत ना अंगण वाकड म्हण आपली मला माहिती आहे ना नाचता येईना अंगण वाकड तसं ह्या लक्षात आहे तसा तर तसं काय नाही हो हा ना मी राम आणि हा लक्ष्मण म्हणून बोलतोय खायचे वेगळे दाखवायचे वेगळे अशी या बुवाची रीत करून सौरून नामा निराळे वरती करतात हात करुण करुण नामा निराळे वरती करतात हात करुण करुण नामा निराळे वरती करतात हात आता हो बघा
द्या. सगळी बांधला मारतो बघा आता. तुम्ही किती शिकवा याला, तुम्ही किती शिकवा याला, उलट्या घड्यावर पाणी घाला, उलट्या घड्यावर पाणी घाला. पण भजन करून कीर्ती मिळवू, हो 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 हो. पण भजन करून कीर्ती मिळवू असं साईदासाला. भट्टा लाविला, लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला. भट्टा लाविला, लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला. टाळ नाही भाषण बाजीला, सीमा नाही दोघी पणाला. टाळ नाही भाषण बाजीला, सीमा नाही दोघी पणाला. गोंधळ घालूनी बंडल बाजी, हो 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 हो. गोंधळ घालूनी बंडल बाजी भजन करू लागला. भट्टा लाविला, लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला. भट्टा लाविला, लाविला या बुवाने भजनाला भट्टा लाविला. भारुड आहे. एकादशी व्रत हे कसे निर्माण झाले व ते केल्यामुळे मनुष्य सदेह वैकुंठी कसा जातो ते या भारुडात थोडक्यात सांगितलं आहे. बघा, एकादशी व्रत करीतो त्याचा बेडा होई पार. बेडा होई पार, बेडा होई पार. सदेह वैकुंठ प्राप्त होई हा महिमा परंपार. महिमा परंपार, महिमा परंपार, महिमा परंपार. हो! जो एकादशी व्रत करतो तो सदेह वैकुंठी जातो. सदेह म्हणजे कसा, त्याला काय लागत नाही, 4 घडी लागत नाही, पुढे माडक्यावाला लागत नाही. विष्णूचे दूत येतं ते त्या आचळे उतून घेऊन जातं. हो, आता या व्रताची उत्पत्ती कशी झाली आणि हे व्रत पृथ्वी तलावर पहिले कोणी सुरू केले ते ऐका. राजा रूपमांगद भज हरिला, राजा मंगल भजे हरिला. राजा मंगल भजे हरिला. भावे बैसतो प्रजस पूजेला, लक्ष पुष्पे तो वाहतो हरिला. संगे घेऊन राणी आणि पुत्राला. राजा मंगल भजे हरिला. राजा मंगल भजे हरिला. हो, बघा, गांधी नगरी सूर्यवंशी रुक्मांगद नावाचा राजा राज्य करीत होता. तो श्रीहरीचा परम भक्त होता. त्याची प्रजा सुद्धा भागवत भक्त होती. त्यामुळे कांतीनगरी ही हरिनामाने दुमदुमलेली असायची. राजा रोज प्रभात काळी उठून स्नान सध्या करून राणी संध्यावेळी पुत्र धर्मांगत आणि प्रजेला घेऊन 1 लक्ष पुष्पे श्रीहरीला व्हायचा. किती? 1 लक्ष. हा त्याचा नित्याचा नियम होता. पूजेच्या फुलांसाठी त्याने एक बगीचा बनवला होता, मोठं गार्डन होतं. आता बघा, हे वर्तमान नारदाकडून इंद्रास कळले. त्यावेळी इंद्राने आपल्या दूतांना आदेश दिला, विमान घेऊन जावा आणि रुक्मांगदाच्या मळ्यातली सगळी फुले घेऊन यावा. त्यामुळे काय झालं बघा, राजाला हरिपूजेसाठी फुले मिळेनाशी झाली. त्याच वेळी उपवनाच्या द्वारपालाने राजाजवळ तक्रार केली, महाराज, पहाटे कोणीतरी चोर विमानात बसून येतात आणि सर्व फुले चोरून घेऊन जातात. त्यावेळी राजाने त्यांना पकडण्याचा आदेश दिला. त्या काळी वांग्यांच्या लाकडाचा विमानाखाली धूर गेला असता विमान खाली पडायचं अशी आख्यायिका होती. बघा, वांग्यामध्ये किती सामर्थ्य आहे ते. वांग्यामध्ये किती सामर्थ्य आहे ते बघा. म्हणून वांग्याची भाजी देवाला घालत नाही, पण हा काळ्या वांग्याची भाजी खातोय म्हणून हा पापी, अशी आख्यायिका होती. तर उपवनाच्या माळ्यांनी पहाटे विमान आल्यावर काय केलं बघा. विमान आलं उपवनी, खाली धूर केला दुतानी. विमान आलं उपवनी, खाली धूर केला दुतानी. धूर लागला विमानी, विमान पडलं उतारी. धूर
वांग्याची लाकडा जमा केल्यानी आणि त्याचा धूर विमानाखाली केल्यानी. याबरोबर काय झालं बघा, विमान पृथ्वीवर पडलं. त्याचवेळी द्वारपालांनी चोरांना पकडून राजापुढे नेऊन उभे केले. त्यांचे सुंदर देह पाहून राजाने त्यांना बसण्याचं आसन दिलं आणि देऊन त्यांना काय विचारतोय बघा, कोण कुठले तुम्ही रे, का फुले तोडतारे, कोण कुठले तुम्ही रे, का फुले तोडतारे, कोण कुठले तुम्ही रे, का फुले तोडतारे. आम्ही देवेंद्राचे साखरच्याची आम्ही खातो भाकर, आम्ही देवेंद्राचे साखरच्याची आम्ही खातो भाकर. इंद्राच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो रे, कोण कुठले तुम्ही रे, तुम्ही रे, का फुले तोडतारे, कोण कुठले तुम्ही रे. राजा त्यांना विचारतोय, तुम्ही कोण कुठले, बाबू खैतो रे तू, राजापूरचो, गुरव गुरव देवळातलो. राजा त्यांना विचारतो, अरे तुम्ही एवढे चांगले दिसता आणि फुले तोडता. त्यावेळी ते चोर म्हणाले, राजा आम्ही इंद्राचे दूत असून ही फुले देवेंद्राच्या आज्ञेप्रमाणे आम्ही स्वर्गात नेतो. हे ऐकून राजाक बरा वाटला. राजाक वाटलं आपली फुला देवाच्या पायावर पडतात. त्याला लय बरा वाटला. मग त्यांना योग्य वस्त्रलंकार देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं, काही फुले आम्हाला देवपूजेसाठी ठेवा, बाकी सगळी घेऊन जावा. असे सांगून राजाने इंद्रदूतांना जाण्याचा निरोप दिला. त्यावेळी इंद्रदूत म्हणाले, हे राजा, पृथ्वीवरील पाप परिमळाने विमान दूषित झाले आहे. काय, पृथ्वीवरच्या पापान विमान नासला, दूषित झाला, तर आता वर जावचा नाही. त्यावेळी राजा घाबरलो. राजा बोलतोय, अय्या इंद्राचा इमान आता वर दाखवतोय. त्याच्या अंगात घूम झालो राजा. त्यांना विनूक लागलो, ह्या विमान वर जायत कसा आता मागा सांगा, ती व्यवस्था मी करतोय. त्याबरोबर हे राजाचं बोलणं ऐकून त्यांना दूत सांगतो, राजाला काय सांगतोय बघा, राजा जो कोणी एकादशीचे पुण्य, काय, जो कोणी एकादशीचे पुण्य देईल तरच हे भूमीवरून विमान वर जाईल. म्हणजे बघा, एकादशीचा पुण्य देतलच तर या विमान वर जातला. राजा एकादशी व्रत म्हणजे काय माहीत नव्हता. त्या म्हणजे तोपर्यंत पृथ्वीवर ते व्रतच नव्हतं, त्याला एकादशी व्रत म्हणजे काय ते माहीत नव्हतं. राजा दूताला सांगतोय, एकादशीचे व्रत म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, ता माका आताच्या आता सांग, मग मी पुढली तजवीज काय ती करतोय. त्याबरोबर दूत राजा काय सांगता बघा, केली तपश्चर्या मुरून झाला शंभू त्याला प्रसन्न, त्याला वर दिला शंभून नायेल पुढच्या हाती मरण. श्रीहरीचा नाश करण्या घेतला वर मागून, श्रीहरीचा नाश करण्या घेतला वर मागून. गेली तपश्चर्या मुरून झाला शंभू त्याला प्रसन्न, त्याला वर दिला शंभून नायेल पुढच्या हाती मरण. श्रीहरीचा नाश करण्या घेतला वर मागून, श्रीहरीचा नाश करण्या घेतला वर मागून. राजा कुश नावाच्या दैत्याला विष्णूने मारल्यामुळे त्याचा जो भाव होतो, त्याचा भाऊ मुरू, याला विष्णूचा फार कोप आला. कोप 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 म्हणजे चायचो कोप नाही, हे का तर कोप येतो काय, ते का राग गेलो. त्यामुळे त्याने हरीला मारण्यासाठी काय केलं बघा, कैलासपतीची कित्येक वर्षे तपश्चर्या करून त्याला प्रसन्न केले व मला पुरुषाच्या हातून मरण येऊ नये असा वर मागून घेतला. म्हणजे बघा, माका पुरुषाच्या हातून मरण नको, देव दानव दैत्य कोण नको, बाकी चाला, बाकी कोण जडतला एवढ्या मोठ्या माणसाबरोबर. आता माका लढण झाला त्याच्याबरोबर, ह्यो केवढं दैत्य दिसता बघा, पण मी त्या बाबतीत सुद्धा पाठी येणार नाही.
ती पण माझी तयारी आहे. बघितलं ना, छत्रपती शिवाजी हे आपले महाराज ते होते म्हणून आपण, नाही तर आपला केव्हा सुनता झाला असता. त्यांनी कसं कोतळ काढल्यानी अफजल खान केवढं आणि शिवाजी केवढे, अपुराजा. पण त्यांनी तर तो कोतळ काढल्यानीच ना. मी पण नाही पाठी येतोय, पण तुला कोतळ नाही काढूतोय. तू मागा भजनाक होयस, कारण प्रत्येक वेळी चोपूक तुका लय मजा येत रे, म्हणून तू माझ्या वारंवार भजनाक होयस. म्हणून तुझं कोतळ का तू भिया नको का, आतापासून भिया नको. तो घाम गुम फुटला बघा किती तो फूस फूस घाम फुसतो, त्यावेळेला हाडलंस ना तुका मारूतोय नाही मी. बघा त्यामुळे काय झालं बघा. आता लक्ष बहादूरराव देत हा मुरू दैत्य होता, तो अत्यंत उन्मत्त झाला आणि विष्णूला त्रास देऊ लागला. मुरूच्या नाशासाठी विष्णूने त्याच्याबरोबर 10 सहस्र वर्षात युद्ध केलं. शेवटी युद्धामुळे झालेला क्षीण, काय युद्धामुळे झालेला क्षीण प्रभूंनी श्वासामार्गे बाहेर टाकून ते अरण्यात निद्रिस्त झाले. त्यामुळे काय झालं पहा. निघाली श्वासातून हरीच्या अनुपम सुंदर नारी, एकादशी दिवशी देवीची अवतरली हो भुवरी. अवतरली भुवरी, अवतरली भुवरी, अवतरली भुवरी, अवतरली भुवरी. हरीला शोधत राक्षसे का गेली दैत्यात सामोरी, गेली दैत्य सामोरी, गेली दैत्य सामोरी. क्षणात नाश केला तयाचा पाठविले यमपुरी, पाठविले यमपुरी, पाठविले यमपुरी, पाठविले यमपुरी. पुष्पवृष्टी केली देवानी भक्तीने युवतीवरी, पुष्पवृष्टी केली देवानी भक्तीने युवतीवरी. एकादशी असे म्हणू लागले सारे देव त्या सुंदरी. अवतरली भुवरी, अवतरली भुवरी. वंदे मातरम, वंदे मातरम. युद्धामुळे झालेला क्षीण श्रीहरीने श्वासामार्गे बाहेर टाकला. त्या श्वासातून शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक नारी, एक अतिसुंदर नारी उत्पन्न झाली. तिच्या हाती धनुष्यबाण, तलवार ही अस्त्रे होती. ती निद्रिस्त हरीच्या पाया पडून तिथेच उभी राहिली. बघा ती काय माहित होता आपण हरीच्या श्वासातून निघालो हे तिला माहित होतं. म्हणजे हरी आपले पिताश्री म्हणजे वडील, मालुनीबाचे बापूस. देवगड तो हापूस नाही, बापूस. हे तुम्ही रावली. एवढ्यात काय झालं बघा. उन्मत्त राक्षस हरीला शोधत शोधत तिथे आला. तर ही हरीच्या समोर उभी होती. हरी निद्रिस्त. शोधत शोधत समोर आला आणि बोलतोय, हरी गेलो होय, विष्णू खय असा तो माका दाखव दाखव. ती विचारता तू कोण, तू खयतो तू रे. तू आधी माका सांग तू कोण, तो माका तू सांग तर तुका मी पुढे लावून दे. नाही तू बाजूक हो, माका विष्णू ठार मारतो. आधी माझ्या बरोबर लढ. तिसरी सांगते आधी माझ्या बरोबर लढ. म्हणजे बघा त्यात मरण कसं आलं बघा. त्याने वर मागून घेतला होता, मला पुरुषातून देव दैत्य दानव मरण नाही पाहिजे. शेवटी त्याच्या समोर स्त्री आली. ती बोलता काय मी, तू आधी माझ्या बरोबर युद्ध कर मग पुढे जा. त्याबरोबर काय झालं बघा. तिने त्याच्याबरोबर युद्ध करून त्याचा क्षणात नाश केला. त्याच दिवशी योगायोगाने एकादशी असल्यामुळे देवानी तिच्यावर फुले उधळून तिचा जय जयकार केला. कसा एकादशीचा, एकादशीचा ह्या आवाजाने भगवंत जागे झाले व झालेला प्रकार त्यांच्या ध्यानात आला. तिला पाहून श्रीहरी प्रसन्न झाले. ती प्रभूला म्हणाली, हे अनंता तुझी भक्ती वाढावी आणि माझी कीर्ती व्हावी असा मला वर द्या. तिला श्रीहरी काय सांगतात बघा. एकादशीच्या श्रेष्ठ व्रताला, एकादशीच्या श्रेष्ठ व्रताला भक्ती भावाने जो करणार त्याला वैकुंठ, त्याला वैकुंठ, त्याला वैकुंठ प्राप्ती होणार.
त्याला वैकुंठ प्राप्ती होणार. त्याला वैकुंठ प्राप्ती होणार. आज एकादशी असल्यामुळे लोक तुला एकादशी असे म्हणू लागले, तरी मी तुला वर देतो. ऐक, तुझी माझ्या श्वासातून उत्पत्ती झाल्यामुळे, तू राक्षसाचा नाश केल्यामुळे आणि आज एकादशी असल्यामुळे जो कोणी मनोभावे हे एकादशीचं व्रत करील त्याला सदेह वैकुंठ प्राप्त होईल. म्हणजे सदेह म्हणजे कसा, विष्णूचे दूत येणार खाली आणि डायरेक्ट बॉडी घेऊन जाणार. बघा काय व्रताची पुण्याही आहे. व्रत किती ना, तर आपण एकादशी आपली कशी असता तुमका माहिती आहे, सांगाच नको. त्यामुळे तुझी कीर्ती वाढेल असा वर देऊन श्रीहरी वैकुंठी निघून गेले. इंद्राचे दूत रुक्मांगदाला सांगतात, राजा तेव्हापासून हे व्रत पृथ्वीवर सुरू झाले. हे ऐकून राजाने त्या दूताला हे व्रत कसं करायचं हे कृपा करून सांग ही विनंती केली. आणि त्यावेळी दूत सांगता झाला काय बघा, दशमीच्या दिवसाला एक भुक्तराव, एकादशीच्या दिवशी निरशन कराव, भजन पूजन प्रेमे भावे ते करून, द्वादशीला व्रत सोडावे भोजन करून. राजा श्रद्धेनं सुखविमान व्रताच्या ठाई झाला तो लीन. राजा श्रद्धेनं सुखविमान व्रताच्या ठाई झाला तो लीन. दशमीच्या दिवसाला एक भुक्तराव, एकादशीच्या दिवशी निरशन करावं, भजन पूजन प्रेमे भावे ते करून, द्वादशीला व्रत सोडावे भोजन करून. राजा श्रद्धेनं सुखविमान व्रताच्या ठाई झाला तो लीन. राजा श्रद्धेनं सुखविमान व्रताच्या ठाई झाला तो लीन. हो राजा, एकादशी व्रत कसं करायचं ते ऐक. दशमीच्या दिवशी एक वेळ जेवायचं. दशमी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवसा दिवस तो दशमी. एकादशी दिवशी काही न खाता उपवास करायचा, रात्री भजन पूजन करायचं आणि द्वादशी दिवशी सकाळी 5 घटके नंतर भोजन करावं. ही अशी व्रत करण्याची रीत आहे. नाहीतर आपण एकादशीने दुप्पट घाशी गो, आज बाबा उपास गो, एकादशी हा वड्याचा भात कर गो आणि तिखट काहीतरी आंबट. आंबट म्हणजे टामॅट्याचा सांबार, आता सोलकढी, हे आपलं उपास. शहरातले फळफळावळ खाणार, कामावरचे बायको मस्तपैकी सकाळी बटाट्याची भाजी पण खातो धरली, चापून चोपून चपाती खावा ना. हे उपास असले उपवास नाही. ह्याला एकादशीचं व्रत हे मी सांगतोय ते एकादशीचं व्रत खरं. राजा, हे व्रत केल्यावर मनुष्य सदैव वैकुंठी जातो. हा चमत्कार ऐकल्याबरोबर राजाच्या मनात व्रताविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि हे व्रत आपल्याबरोबर सर्व जनतेने करावं असा राजाने नियमच करून टाकला. प्रजासुद्धा राजासारखी पुण्यवान असल्यामुळे राजाज्ञा मानून व्रताला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं बघा, कांती नगरी एकादशी व्रत सुरू झाल्यावर यमधर्माचे काम करण्या यम झाला बेकार. यम झाला बेकार, यम झाला बेकार. मेलेल्या सात्विकाला विष्णुदूत वैकुंठीने उलागले. प्रकार पाहून सारे देव मनी मत्सर करू लागले. मत्सर करू लागले, मत्सर करू लागले. मनी बांधली गाठ इंद्राने व्रताचा भंग करण्या. मोहिनीला पाठविले कांती नगरी रुक्मांगदा भुलवण्या. रुक्मांगदा भुलवण्या, रुक्मांगदा भुलवण्या. सुंदर युवती पाहून राजाला मोह उत्पन्न झाला. लावण्य पाहता तिचे पूर्ण मनी म्हातारा ताजा झाला. म्हातारा ताजा झाला, मनी म्हातारा ताजा झाला. कांती
नगरी एकादशी व्रत सुरू झाल्याबरोबर जो कोणी मृत्यूवश होई, जो कोणी मरण पावे त्याला विष्णुदूत उचलून वैकुंठी नेत। हा प्रकार पाहून इंद्राच्या मनात मत्सर उत्पन्न झाला। त्याने व्रताचा भंग करण्याकरिता कांती नगरी मोहिनीला पाठविले। आता मोहिनी म्हणजे कोण? मोहिनी म्हणजे मोहिनी अप्सरा, स्वर्गातली अप्सरा, ती इंद्राची अप्सरा। इंद्र म्हणजे लयडामी, कोण तपश्चर्या केल्यान त्याची तपश्चर्या भंगतात, कारण त्याचा आता पोत कोणतरी घेईत ना, म्हणून त्या काय भीती। हा, अगोदर फुले तोडल्यान त्याची, त्यांना काय झाला ना, आता ही अप्सरा पाठवल्या। बाई बाई बघा, बाई आणि बाटली ह्याच्यात जो घुसलो तो कर्मान मेलो। हो, आपली एक असते वेळी दुसरीकडे बघू नये। सुखाचा संसार होत नाही, अनुभव असतलो। जो जो दोन होत ना त्याचा अनुभव असतलो, काय नाही, सगळा तळपाट होता। म्हणून आपली एक ती एक, आपिया तर आपिया, काय आपली ती आपली रोजची डाळ भात चांगली। होय, बिर्याणी खाऊक झाल ना तर एड्स होईल, एड्स। ह्या बाई पायी, हे बाईच्या नादा पायी मोठमोठे लयाला गेले हो। तुमचं आमचं काय बघा, एवढा मोठा 14 चौकड्याचा रावण खै गेलो? हा, वाली गेलो खय? एवढो मोठो दुर्योधन खै गेलो? सगळे पोचले, तुमचा आमचा काय? त्या राजाचा तात होतला, पण तो थोडक्यात वाचतलो। ती सुंदर अप्सरा पाहताच राजा विकारवय झाला। राजाचं वय किती? राजाचं पोरगो लग्नाक झालो, म्हणजे राजाचं वय किती? म्हातारो, केस पिकलेले। त्या बाईक बघता क्षणी, त्या अप्सरेक पाहता क्षणी म्हातारो ताजो झालो, ताजो झालो। राजा वाटला केव्हा एकदा माझ्या मिठीमध्ये येईल आणि मी पुढला कार्यक्रम करीन। राजा टवटवी झालो। बघा, राजा त्या सुंदरीला सांगतो डायरेक्ट, काय बोलते बघा, सखे पाहताच मी तुझला, तुझ्यावरती जीव माझा जगला। पाहुनी तुझ्या रुपड्याला मागणं घालतो, मागणं घालतो, मागणं घालतो मी लग्नाला। राजा भाष्यदान दे मजला, विचार करावा लागेल तुझला, तुझला नाही तरी, नाही तरी विचार लग्नाचा करावा लागेल मजला। नाही तरी विचार लग्नाचा करावा लागेल मजला। हो, नाही तरी। हो, तिचं अलौकिक सौंदर्य पाहून राजाने आपल्या वयाचा विचार न करता तिला लग्नाची मागणी घातली डायरेक्ट। ग मी तुझ्यावर आशिक झालंय, तिला लठ्ठू झालंय, माझ्यावर लगीन करतलंच काय? ती पण लय जापत त्याच्यासाठी जिरली। हा, तिने काय केलं बघा, राजा विकार वय झाला आहे असे पाहून तिने राजाकडून वचन घेतलं। ती राजाला सांगते, तुला मी पाहिजे असल्यास तुला एकादशी व्रत सोडावं लागेल। राजा तिच्यावर मोहित झाल्यामुळे राजाला एकादशी व्रताचा विसर पडला। त्याने तिच्याशी लग्न करून भोग विलास मध्ये लीन झाला। बघा, बाईमध्ये किती ताकद आहे। म्हणून मगाशी बोललो, बाईनी बाटली नको, संसाराची वाट लागते। परंतु त्या राजाचा मुलगा धर्मांगत आपल्या प्रजेसह एकादशी व्रत नियमाने करायचं। अशी राजाची 100 वर्ष निघून गेली। कशी 100 वर्षे भोग विलास मध्ये निघून गेली आणि दशमी दिवशी राजाच्या महालाजवळ दौंडी देणारा ओरडला, ऐका हो ऐका, पोरतोड तांबा पितळ, माहिती आहे ना, तशी त्यानं बोंब मारले। आज दशमी आहे, उदयिक एकादशी आहे आणि परवा द्वादशी आहे, तरी हे एकादशी व्रत सर्वांनी करावे हो। राजाने ते शब्द ऐकतात त्याला व्रताची आठवण झाली। आपण आजवर व्रत केले नाही, आता राजाला पश्चाताप वाटू लागला। कसा झालो भोगी झालो या व्रताचा भंग केला या, मी झालो भोगी झालो या व्रताचा भंग केला
एकादशी व्रत विसरून गेलो. एकादशी व्रत विसरून गेलो. एकादशी व्रत विसरून हे! गेलो. झालो यावयाचा व्रत गेला या. झालो यावयाचा व्रत गेला या. हो! दौंडी ऐकल्याबरोबर राजाच्या मनामध्ये कालवा झाली. त्याने मोहिनीने दिलेला विडा फेकून दिला. तो पलंगावरून खाली उठून जमिनीवर बसला आणि विचार करू लागला, मी भोगी होऊन व्रताचा भंग केला. माझ्यासारखा पापी चांडाळ मी. जसं ह्यो माझ्या बाजूक मोठो चांडाळा तर तो राजा. त्याला मोहिनीने विचारले, विड्या फेकून का बसलात खाली? लाडेत विचारले, अहो विडा फेकून तुम्ही खाली जमिनीवर खेका बसलास? ठीक आहे, राजा सांगता, गो दौंडी ऐकलंस, उद्यापासून एकादशी व्रत सुरू होत आहे आणि ते मला करावयाचे आहे. तुझ्या नादी लागलोय, तुझ्या नादाक लागलंय आणि एकादशी व्रत विसरान गेलं. मी महापापी झालोय. त्यावेळी मोहिनी रागाने बेभान होते. राजाला बोलते, राजा आता बघा ती एकेरीवर आली. पहिलं अहो जाऊ, आता हे बोलल्यावर राजाने ती एकेरीवर आली. राजा तू मला वचन दिलायस, तुला एकादशी व्रत करता येणार नाही. राजाने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता दुसऱ्या दिवशी दशमी, एकादशी, द्वादशी या 3 दिवसामध्ये श्रीहरीचं भजन, पूजन, जागरण, कीर्तन करून व्रत पूर्ण केलं. बघा कसं केलं बघा. द्वादशी दिवशी सहस्र ब्राह्मण भोजन दिलं. त्यांचा सत्कार करून स्वतः उपवास सोडला. परंतु मोहिनीने प्रसाद घेण्यास नकार दिला. त्यावेळी महाराणी संध्यावेळी तिला सांगते, मोहिनी पती हेच स्त्रीचं दैवत आहे. तू व्यर्थ पतिद्रोह करून नरकाची वाट धरू नकोस. पण ऐकतोय कोण? बाबा गाता आणि तंबोरा ऐकता. त्यातली ह्याची गत हिची, ह्याची ना ह्याची पण गत तिचा. ती क्रोधावून राजाला काय म्हणाली बघा. मोहिनी बोले रुक्मांगदाला, मोहिनी बोले रुक्मांगदाला, शब्द मला दिला ना तो पाळीला. तुम्हा सांगते मी निक्षून, तुम्हा सांगते मी निक्षून, तुम्हा सांगते मी निक्षून. नाही तरी वर्ज करीन, नाही तरी वर्ज करीन, नाही तरी वर्ज करीन. द्या तुम्ही व्रताला त्यागून, द्या तुम्ही व्रताला त्यागून, द्या तुम्ही व्रताला त्यागून. हे तुम्हा नाही जरी मान्य, हे तुम्हा नाही तरी मान्य, हे तुम्हा नाही तरी मान्य. पुत्राचे शिर द्या कापून रजी जी जी, पुत्राचे शिर द्या कापून रजी जी, पुत्राचे शिर द्या कापून रजी जी 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 जी. मोहिनी रागाने बेभान होऊन कडाडते, राजा तू मला वचन दिल्याप्रमाणे एकादशी व्रताचा त्याग कर, किंवा व्रत सोडायचे नसल्यास राजपुत्र धर्मांगदाचे शिर मला कापून दे. आणि दोन्ही गोष्टी तुला मान्य नसतील तर मी तुझ्या घरी अन्न ग्रहण करणार नाही. मोहिनीचे ते निर्वाणीचे उद्गार ऐकून राजा मोठ्या संकटात पडला. मुलाला मारावे तर वंशवृद्धी होणार नाही, व्रत सोडावे तर नरकाची प्राप्ती. त्याच वेळी धर्मांगद बघा, पोरगो असावं तर कसं धर्मांगदासारखं. आता हल्लीची पोरा बापसात म्हातारं झालो, अनाथ आश्रम, कोण लाथा मारतात, सोरकुल एकदा भेटला रे भेटला संपला. आवशी बापसाक विसरतात. आऊस बापूस म्हणजे देव, लक्षात ठेवा. पहिले आई वडील, नंतर बाकीचे देव. देव दिसतो कोणा, आपण नतमस्तक होतो कुठेही, आपली हिंदू संस्कृती आहे. पहिले देव म्हणजे आई वडील. त्यांना जो विसरलो, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले की मुला बाळांना सुख लागणार नाही. जो आई वडिलाला दुःख देतो तो कायम दुःखी राहतो. म्हणून पुत्र असावा तर धर्मांगदासारखा. तो काय बोलतोय बघा धर्मांगद,
राजासमोर आला, म्हणजे बापासमोर आला आणि बोलतोय, बाबा हे महान व्रत आपण न सोडता माझे शिर कापून ते मोहिनी आईला द्या. पण व्रत सोडू नका. महाराणी संध्यावळीने सुद्धा तेच सांगितले. राणी आणि पुत्राचे बोलणे ऐकून राजाने मोहिनीला सांगितले, मोहिनी मी माझा पुत्र तुझ्या स्वाधीन करतो. तू त्याचे शिर तोड अथवा वाटेल ते कर. ती राजाला सांगते. ती राजाला काय सांगते ऐका बघा. तोडून मुंडके स्वहस्ते तू मजला लवकर देना, झटपट देना. तोडून मुंडके स्वहस्ते तू मजला लवकर देना, झटपट देना. व्रत राखण्या तुला हे कर्म करावंच लागल ना, झटपट देना. झटपट देना, झटपट देना, देना देना दे. राजा देवाच्या पूजेसाठी देवालाच फुले घेऊन ये म्हणून कोणी सांगत नाही. बघा, हे देवा मी तुझी पूजा करतोय रे, फुला घेऊन ये असा कोण सांगत नाही. तसं तू स्वतःच्या हाताने तुझ्या मुलाचे शिर तोडून मला दे. हे ऐकल्याबरोबर महाराणीने आपल्या मुलाला अभ्यंग स्नान घालून गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या व त्याला राजासमोर उभा केला. बघा, आई पण असावी तर संध्यावेळीसारखी. तिला माहीत होतं आपलं काय वाकडं होणार नाही, आपलं काय वाईट होणार नाही. गोरा कुंभार बघा पोराक तुडवल्या, चिखल चिखल त्याचं केल्या, शेवटी विठ्ठलान पुन्हा त्याचं पोर जिवंत केल्या. तसंच ह्या गुरुवान माझ्यावर किती लिंबू जरी फिरवल्या तरी मला काय वाईट व्हायचा नाही. बघा, धर्मांगणाने श्रीहरीचे स्मरण करून मान नमून बापासमोर उभा राहिला असो. त्याबरोबर राजाने म्यानातून तलवार काढली, चांगली साफसूफ केली आणि मुलाच्या मानेवर घालणार. एवढ्यात काय झालं बघा. दोन्ही हात हरी धरी स्वतःच्या करी राहुनी पाठमोरी. श्रीहरी श्रीहरी जय हरी जय श्रीहरी श्रीहरी जय हरी श्रीहरी श्रीहरी जय हरी जय श्रीहरी श्रीहरी जय हरी. एकादशी व्रत फळाशी आले हरी श्रीहरी हरी श्रीहरी. साऱ्यांना श्रीहरी दर्शन झाले. हरी श्रीहरी हरी श्रीहरी. हजारो विमानांचे आगमन झाले. हरी श्रीहरी हरी श्रीहरी. सदैव साऱ्यांना वैकुंठी नेले. हरी श्रीहरी हरी श्रीहरी. रुक्मांगद भजे हरी आसती खरी श्रद्धा श्री हरीवरी. श्रीहरी श्रीहरी जय हरी जय श्रीहरी श्रीहरी जय हरी श्रीहरी श्रीहरी जय हरी जय श्रीहरी श्रीहरी जय हरी. राजपुत्राच्या मानेवर राजा तलवार घालणार तो राजाचे दोन्ही हात मागून कोणीतरी धरले. पाहतात तर काय, शंख चक्र पद्म गदाधारी विष्णू भगवान साक्षात प्रगटले. एकादशी व्रतामुळे नगरीतील सर्वांना श्रीहरीचे दर्शन झाले. बघा, सर्वांनी श्रीहरीला साष्टांग नमस्कार केला. इतक्यात हजारो विमाने आली आणि त्या विमानात श्रीहरीने सर्वांना बसून जिवंतपणे वैकुंठी नेले. बघा, किती भाग्यवान ती नगरी होती राजासकट. फक्त मोहिनी तेवढीच मागे राहिली. हा प्रकार पाहून इंद्राची मोठी फजिती झाली. कारण काय, हे सगळे करण्यास कारण इंद्र. कारण मोहिनी पतिद्रोहाच्या पातकामुळे देवलोकी जाण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे तिला नरक प्राप्त झाला. बघा, स्वर्ग सुद्धा नाही आणि वैकुंठही नाही. तेल पण गेला, तूप पण गेला, हातात धुपाटणा. तशी तिची स्थिती झाली. ती त्या भयंकर नरकात कीटक होऊन पडली. असं हे एकादशी व्रताचं महात्म्य आहे. आणि आमचं भारूड संपलं. कसं, मोहिनीला झाली, मोहिनीला झाली नरक प्राप्ती. मोहिनीला झाली नरक प्राप्ती. मोहिनीला झाली नरक प्राप्ती. पुरे राजले सदेह वैकुंठी. पुरे राजगे सदेह वैकुंठी. साईदासा हृदयी वसे वैकुंठपते. साईदासा हृदयी वसे वैकुंठपती. साई
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली हे तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम 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 पुंडलिका वरदे एका कदमाचो दम म्हणतात. आता तुका आवाज सुराता की कळलो असत नाही. अरे उगाच कशाक वर तोंड करून सांगतेस. ह्यो मोठो स्वरज्ञानी स्वताक समजता. अरे तुझो आधी आवाज बघ. कावळो खंय नी ही कोकिळा खंय याचो थोडो अंदाज कर नी ह्या बोलोक शिक तू. उगाच काहीतरी भागड कथा लावू नको. भजनाला बट्टा लावील म्हणता. अरे आम्ही बट्टा लावणार. अरे ह्यो कदमाचो पोरा तसो मागे हटणार नाही तुका. हरी म्हणा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल नाही निर्मळ मन काय करील साबण. 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 सार्थक जन्माचं होणार नाय. सार्थक जन्माचं होणार नाय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. नाही निर्मळ मन काय करील साबण. नाही निर्मळ मन काय करील साबण. सार्थक जन्माचं होणार नाय. सार्थक जन्माचं होणार नाय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय. हो काय तुझ्या मनात ही केवढे केवढे नको ते विचार. अरे मन ही अद्भुत शक्ती आपल्याला लाभली आहे. असा प्रत्येकाच्या मनात केव्हा ना केव्हा कोणते विचार येत असतात. त्याचा दुसऱ्याला ठाव ठिकाणा लागत नाही. ते वाऱ्यापेक्षाही वेगवान असून फार चंचल आहे. त्याच्यावर ताबा मिळविण्यासाठी हरिनाम हा सोपा मार्ग संतांनी आपल्याला दिलेला आहे. हे बुवा विसरायचं नाही. इथे ढोल हेचो आवाज तसो येता. तेचो आवाज तेचो असो येता. काय तुझ्यातच सगळा भरलेला काय रे. खाली तुकाच तेवढा सुरज्ञान कळता. बाकीच्या काय कळत नाही. तूच एवढं असं एवढं जर तयारीचं असलं तर जाऊन बस ना काहीतरी. पंचांच्या समोर बस. म्हणजे तुझं किती सुराग आवाज लागता. किती खैचो लागत नाही आणि काय लागत नाही. तर करतोस तेवढा तुला सुरज्ञानीला भार. अरे कशाक शिकवतस. हा उचलली जीभ आपली टाळ्याक लावतस काय. असा तर आपला पद्धतशीर गाणी मोकळं हो ना. दुसऱ्यांना काहीतरी घेऊन जाण्यासारखं असा काहीतरी सांग. संतांनी इथं काय सांगितलेलं आहे. तेव्हा हा मार्ग विसरान आडवाटेक जाशील तर उगाच काहीतरी उतानो पडशील. ह्या नीट लक्षात ठेव. मन चंचल अति चपकल जणू वारू उदळे चौकूर. जणू वारू उदळे चौकूर. जणू वारू उदळे चौकूर. भक्ती मार्ग
ज्याचा मनी ताबा ते सद्गुरु बाबा, ज्याचा मनी ताबा ते सद्गुरु बाबा, ज्याचा मनी ताबा ते सद्गुरु बाबा. त्यांना शरण जायचं हाय, त्यांना शरण जायचं हाय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय, बुवा तुझ्या मनात लपलंय काय, बुवा तुझ्या मनात लपलंय काय. हो काय असा अगदी सांगून टाकलं. अरे पण इथे संत कबीर काय म्हणतायत बघ, मन चंगा तो काटवट में गंगा. म्हणून नेहमी चांगला विचार करावयाच पाहिजे. तसेच दुसरी एक म्हण आहे, मन चिंती ते वैरी ना चिंती. अशा तऱ्हेने मनात बरे वाईट विचाराचे चक्र सतत सुरू असते. अशा वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचं असतं. अशा द्विधा मनस्थितीत सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवितो. म्हणून त्यांना आपण प्रथम शरण गेले पाहिजे. भले बुरे असे विचार मनात पहिले येती, मनात पहिले येती, मनात पहिले येती. जैशी ज्याची कृती तैशी तया प्रचिती, जैसी ज्याची कृती तैसी तया प्रचिती, जैसी ज्याची कृती तैसी तया प्रचिती. जसा विचार तसा आचार, जसा विचार तसा आचार, जसा विचार तसा आचार, जसा विचार तसा आचार. सदा सुविचार करायचा हाय, सदा सुविचार करायचा हाय. बुवा तुझ्या मनात लपलंय काय, बुवा तुझ्या मनात लपलंय काय, बुवा तुझ्या मनात लपलंय काय. हो अहो बुवा, ढोल वाजतात आमचे ढोल, नगाऱ्याचे ढोल. अरे ढोला पुढे तुझ्या टिमक्याचा रे काय चालला, टिम टिम करतोस ती. अरे ताशा चौगडा जसा नगारा वाजे रन ढोल, आणि तडाम धडामच्या धडाक्यात कोण ऐकतो याच्या टिमकीचं बोल. अरे आड्यात नसा तर पोहऱ्यात येत खैसून. अरे माझ्या बंडल बाजीत तुझाच बंडल बांधला जाता. संभाजी विडीचा नाही तर रामदास स्पेशल बिडीचा. बघा मंडळी, माकड आपलाच राल म्हणता. ता ह्या ओठात एक पोटात एक असे भोंदू बुवा किती झाले, असे बोलू बुवा किती झाले, असे बोलू बुवा किती झाले. कर्मान त्यांच्या वाया गेले भले भले, कर्माने त्यांच्या वाया गेले भले भले, कर्माने त्यांच्या वाया गेले भले भले. हो सध्या माणसान पैशाला सर्वश्रेष्ठ मानला नसा, तेव्हा कोणत्याही मार्गाने पैसो कमवूच्या मागे धावताना दिसता माणूस. त्यामुळं भ्रष्टाचार, दरोडे, अत्याचार, खून, लुटालूट याचा जगात थैमान चालू असा. फसवा फसवी करून पैसो मिळवूच्या मार्गात लोक लागताना दिसतात. अहो लोकच काय, साधू आणि भोंदूबुवा सुद्धा या जगात कमी नाही. अहो लांब कशाक जाऊया. हल्लीच आपल्या जिल्ह्यात ऐकलाव की खयचे तरी इले साधू आणि म्हणतात तुमका जास्ती पैसे करून देता म्हणून सांगावं गेले, आणि येताना पिशवे पण घेऊन यावा म्हणून सांगल्याने त्यांका काय माहिती हे पाऊस पाडणारच पैशाचं. आणि गेले आणि त्याच पिशवेत नाही ह्यांचे मुडदे भरून दिले आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन. असे हे साधू भोंदू बाबा ह्यांच्यापासून सावध राहा बुवा, त्याच्यात माका जमा करू नको रे बाबा. काय तुझे विचारी हा. म्हणून ज्याचं मन नाही निर्मळ त्यास काय करी साबण. हा साबून तुझ्या मना किती धुला तर तुझा साप होतला. तू असोच काय नाही काय बोलत राहणार तू. म्हणून तुका सांगतोय ओटात एक पोटात एक असे भोंदू बुवा किती झाले, असे बोलू बुवा किती झाले, असे बोलू बुवा किती झाले. कर्मान त्यांच्या वाया गेले भले भले, कर्मान त्यांच्या वाया गेले भले भले, कर्मान त्यांच्या वाया गेले भले भले.
सारे होईल भंग असंगासी संग सारे होईल भंग असंगाची संग सारे होईल भंग असंगाची संग सारे होईल भंग भान ठेवून चालायचं हाय भान ठेवून चालायचं हाय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय भल्या मानसा तू असार कसा नावा बट्टा लागे कलंक नावा बट्टा लागे कलंक नावा बट्टा लागे कलंक दुष्ट वासना सापा परी मारी डंक दुष्टवासना सापा परी मारी डंक दुष्टवासना सापा परी मारी डंक हरि नाम मुखी सदा सर्व सुखी हरि नाम मुखी सदा सर्व सुखी हरे नाम मुखी सदा सर्व सुखी हरे नाम मुखी सदा सर्व सुखी मन मंदिरी जपायचं हाय मन मंदिरी जपायचं हाय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय ऐका जनाचे करा मनाचे जे जे उत्तम असावे ते ते उत्तम असावे ते ते उत्तम असावे जणी निंद्याचे सोडून सर्व द्यावे जनी निंदते सोडून सर्व द्यावे जनी निंदते सोडून सर्व द्यावे समर्था सेवका भीती नाही धोका 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 वागड्या नजरेनं पाहणार नाय वागड्या नजरेनं पाहणार नाय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय स्वामी समर्थ सांगे भावार्थ मनाच्या श्लोकातूनी मनाच्या शोकातूनी मनाच्या शोकातूनी हो स्वामी समर्थ म्हणजे संत रामदास बघा तुमचा किती नाव आम्ही चांगला म्हणताव मगाशी काय लक्ष्या काय लक्ष्मण काय अरे लक्ष्मण तरी म्हण ताव नाही आम्ही किती चांगल्या विश्वाच्य भाषेत बोलतो आहोत रामदास दास रामाचा दास रामदास तू रामदास आणि मी तुझो भाव बिनधास आता या बुवांचा नाव सुद्धा रामदास असा पण नावात काय नाव सोनूबाई आणि हाती कतिलाचा वाळा पण संत रामदासांनी मनावर ताबा मिळविण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले त्यातील एक श्लोक जरी आचरणात आणलात बुवा तर जीवनाचे सार्थक होईल तुमच्या ह्यो म्हणता माझ्या आवाजात गोडी नाही म्हणून बुवा नाचता येईना अंगण वाकडे हेही नसे तुला थोडके अरे गोडी आणि अगोडी ऐकणारे सांगतील माकड म्हणता माझीच लाल त्याच्यातलो तू यो स्वामी समर्थ सांगे भावार्थ मनाच्या श्लोकातूनी मनाच्या शोकातूनी मनाच्या शोकातूनी करा पठण नित्य भावेने मानी करा पठण नित्य भावेने मानी करा पठण नित्य भावेने मानी धरू सत्संग हरिनामी दंग धरू सत्संग हरिनामी दंग धरू सत्संग हरि नामी रंग धरू सत्संग हरि नामी रंग दास लक्ष्मण रमला हाय दास लक्ष्मण रमला हाय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय बुवा तुझ्या मनात लपलंय काय नाही निर्मळ मन काय करील सावन नाही निर्मळ मन काय
आता भारूड संकष्टी चतुर्थी कथा. मगाशी बुवांचं होतं एकादशी आणि दुप्पट खाशी. उपास करतात ना ते, सगळ्यांचे उपासच होतं, आमचे सुद्धा उपासच. संकष्टी म्हणजे भारी. अंगारकी चतुर्थी तर त्याच्यापेक्षा भारी. चुकीचं आवंड सुद्धा गिळायचो नाही असा आता व्रत होता. आता भारूड ऐका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. 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 निर्विघ्नं कुरु मे देव. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. हो, संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणी कोणी केले व या व्रतापासून कोणाकोणाचे भले वाईट झाले ते या कथेत सांगितलेले आहे. प्रथम हे व्रत शंकराने केलं व काही दिवसांनी त्यांच्या हातून त्रिपुरासुराचा नाश झाला. षडाननाने हे व्रत करून सिद्धी मिळविली व तारकासुराचा नाश केला. मारुतीने आचरण करून सीताशुद्धी केली. श्रीकृष्णाने हे व्रत करून मदनाकडून संबासुराचा नाश केला. गरुड याच व्रताच्या योगाने अमृत आणण्यास समर्थ झाला व गौतमाला याच व्रतामुळे गंगेची प्राप्ती झाली. हे व्रत स्वर्गात माहीत होते, परंतु नंतर ते पृथ्वीवरती आले तेव्हा चंद्रावती नावाच्या नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. जसं राज्य तशी प्रजा. त्याच नगरात साधारण स्थितीतील एक मनुष्य राहत होता, पण त्याला पारधीचे फार व्यसन होते, म्हणजे शिकारीचा त्याला नाद होता. एके दिवशी तो अरण्यात पारधीसाठी गेला, परंतु तेथे काय झालं बघा. पराकाष्ठा करुणी एक मृग न मिळाला. पराकाष्ठा करुणी एक मृग न मिळाला. निराश होऊन नदी काठी बैसला. निराश होऊन या नदी काठी बैसला. निराश होऊन या नदी काठी बैसला. पराकाष्ठा करुणी एक मृग न मिळाला. पराकाष्ठा करुणी एक मृग न मिळाला. निराश होऊन या नदी काठी बैसला. निराश होऊन या नदी काठी बैसला. निराश होऊन या नदी काठी बैसला. हो, संपूर्ण दिवस त्यांनी पारधीसाठी खूप प्रयत्न केला. खूप आशेवरती होता. म्हणला काहीतरी गावात सावाद, भेकरा म्हणा, डुक्कर म्हणा, ससो म्हणा, काहीतरी गावात. परंतु पारद न मिळाल्यामुळे तो एका नदीच्या किनारी संचित होऊन बसला, एकदम निराश होऊन बसला. आणि बसलेला असता त्याची नजर जवळ काही स्त्रिया पूजा करीत बसल्या होत्या. तर त्यांच्याकडे त्याची नजर गेली आणि म्हणाला, तुम्ही काय करीत आहात? तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, मिळोनी साऱ्या सुवासिनी आम्ही पूजितो गणपतीला. मिळोनी साऱ्या सुवासिनी आम्ही पूजितो गणपतीला. संकष्टी चतुर्थी म्हणतात या हो व्रताला. संकष्टी चतुर्थी म्हणतात या हो व्रताला. संकष्टी चतुर्थी म्हणतात या हो व्रताला. मिळोनी साऱ्या सुवासिनी आम्ही. मिळोनी साऱ्या
समज करून दिली तेव्हा तो पारधी म्हणाला, बायानो, हे संकष्टी चतुर्थी व्रत म्हणजे काय? व्हॉट इज धिस लपडा? ते काय ते मला समजावून सांगा आणि ते कसे करायचे हे जर तुम्ही मला सांगाल तर मी तुमचा अत्यंत ऋणी होईन. तेव्हा त्यातील एक स्त्री म्हणाली, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला गणरायाची मूर्ती लावावी पूजेला, गणरायाची मूर्ती लावावी पूजेला, गणरायाची मूर्ती लावावी पूजेला. ग महिन्याच्या वद्य चतुर्थीला, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला गणरायाची मूर्ती लावावी पूजेला, गणरायाची मूर्ती लावावी पूजेला, गणरायाची मूर्ती लावावी पूजेला. हो, असं त्यांनी त्याला समजावून सांगितलं. प्रत्येक महिन्याची ती वद्य चतुर्थी येते, त्या दिवशी गणपतीची मूर्ती पूजेला लावून त्याची चंद्रोदय प्रसंगी पूजा करून पंचपक्वानांचा नैवेद्य आणि भोजन ब्राह्मणाला द्यावा. याप्रमाणे जो व्रत करतो त्याची संकटापासून मुक्तता होते. त्या स्त्रियांच्या सांगण्याप्रमाणे पारध्याने पहिली जी चतुर्थी आली त्या चतुर्थीला ते व्रत यथासांग केले. तेव्हापासून त्याचं नशीब एकदम उघडून गेला. सगळा काय त्या का गावला. गावल्यानंतर तो काय गप्प बसता. आता आमचेच बुवा बघा ना, हय साधारण जोडी कोणा तर गुरव लक्षो आणखी काय म्हणता, ह्यो त्याका जोडी गावलो की ह्याचा उठला म्हणजे जोर त्याचो ताट होता त्याचो, मग काय विचारूक सोय नाही बघा. तर ह्याचा सगळा नशीब उगाडल्याबरोबर एकदा त्याच चंद्रावती नगराचा राजा सर्व सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला असता. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही, परंतु त्याच अरण्यात हा पारधी शिकार करीत होता. त्याला भरपूर शिकार मिळाली. तेव्हा राजाने तो पारधी यशस्वी आहे म्हणजे आपल्या योग्यतेचा आहे असे जाणून त्याला काय केलं, 1,00,000 मुद्रा आणि बसाया. हो, 1,00,000 मुद्रा आणि बसाया. घोडा दिला चांगला, खुश होऊन पारध्याला, 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 खुश होऊन पारध्याला. 1,00,000 मुद्रा आणि बसाया. हो, 1,00,000 मुद्रा आणि बसाया. घोडा दिला चांगला, खुश होऊन पारध्याला, 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 खुश होऊन पारध्याला. हे सर्व बक्षीस देऊन त्या पारध्याला आपल्या सोबत शिकारीला घेतले. पारधी राजाकडे येताच कधी मिळाली नव्हती तेवढी शिकार मिळाली. तेव्हापासून राजाचं प्रेम त्या पारध्यावर फार जडलं. अति म्हणजे प्रेम त्याचा जा होता ता ओसंडू लागला, व्हावाक लागला. पुढे त्याच्याशी त्याचा स्नेह वाढत चालला. राजाला त्याच्या वाचून एक घटका भरी करमेनासे झाले बघा. तसेच काय काय मित्र आता हे बुवा रामदास बुवा आणि मी दोघदान आम्ही खयो गेला ना तरी एकामेकाची आठवण म्हणून असता. कारण भाव ना आम्ही जरी त्याने माका वाईट बोललो तरी मी शेवटी त्याचा भावच असं तर आपण सगळा गोड वाटून घेऊ भया काय करणार. म्हणजे त्याचानी माझा काहीतरी पूर्वजन्मीचा काहीतरी नाता हा म्हणून आपण ह्या सगळा चालवून घ्यात आहोत आम्ही. आणि सगळे आम्ही एका विचारान सगळ्या एका मनान एका अगदी विचारात आम्ही सगळेजण राहत आहोत. तसं काय काळजी करायची नाही. म्हणून त्याचा स्नेह वाढत चालला. राजाला त्याच्या वाचून घटका भरही काही करमेनासे झाले. होता होता राजाने त्याला आपला मांडलिक राजा केला. पुढे त्याचे एका राजकन्येबरोबर विवाह झाला. तो सुखी झाला. कालांतराने वृद्ध होत चालला तरी तो व्रत न विसरता करीत होता. एके दिवशी त्याचा मुलगा त्याला काय म्हणाला, अहो बाबानू आता तुम्ही फार थकला. अहो बाबानू आता तुम्ही फार थकला. या व्रताचा चालक आता, या व्रताचा चालक आता बनवून घ्याल का हो मजला. आता तुम्ही फार थकला.
फार थकलात. मुलं मोठी झाली की असंच म्हणतात, बाबा आता तुम्ही खय भारबुतूर जाऊ नको, आता आम्ही एवढे मोठे मोठे झालाव, नोकरी धंद्याक चांगल्या चांगल्या असाव, आणि तुम्ही आता हे खय तरी फिरत राहिला असतं तर बरा वाटत नाही, आपल्या जागेवर बसून राहावा काय. तेव्हा तुम्ही आता फार थकलेले आहात, तेव्हा हे व्रत मला द्या. पुत्राच्या इच्छेप्रमाणे त्यास व्रत करायला दिले. परंतु तारुण्याच्या भरात त्याच्याकडून भरपूर चुका व्हायला लागल्या. आता जवानच झालो तो, त्यांना नाक्या पकडल्या न हो, नाक्यावर पकडल्यानंतर त्याचं काय लक्ष, थाऱ्यावर राहावात, इकडे एकदा बघ तिकडे बघ, असा करता करता पोरग्याचा काहीतरी म्हाताऱ्यांक कळला, आता ह्याका काहीतरी करून देऊ व्हाया. शिराट दिला की हो आपलं बिराट बरोबर बाळगीत. त्याला म्हणलं आता काय करणार, जवानीच्या रूपामध्ये, त्या जवानीच्या यौवनामध्ये त्याच्याकडून चुका व्हायला लागल्या, आणि त्याच्या व्हायला पाहिजे तसे ते व्रत त्याच्याकडून होईनासे झालं. आणि पुढे काय झालं बघा, गणपतीची आवा कृपा होऊनी, गणपतीची आवा कृपा होऊनी, संपत्ती लयाला गेली. अन्न अन्न करुणी सारी माणसे मरण पावली. अन्न अन्न करुणी सारी माणसे मरण पावली. अन्न अन्न करुणी सारी माणसे मरण पावली. परंतु त्या पारध्याच्या व्रताचा पुण्यसंचय त्याच्या पदरी असल्यामुळे त्या पारध्याला पुढे राजाच्या पोटी जन्म मिळाला. पण राजाला एकूण 5 मुलं झाली बघा, 5 मुलं झाली. कालांतरानं राजानं आपल्या मोठ्या म्हणजे वडील मुलगा जो होता त्याच्या स्वाधीन ते राज्य केलं आणि तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेला. परंतु त्या बिचाऱ्या मोठ्या मुलाला ते राज्य फार दिवस लाभलं नाही बघा. त्याचं कारण 4 भाऊ एकत्र जमुनी राज्य घेतले हिरावूनी. 4 भाऊ एकत्र जमुनी राज्य घेतले हिरावूनी. पत्नीसह बंधू राजाला दिले बाहेर हाकलूनी. पत्नीसह बंधू राजाला दिले बाहेर हाकलूनी. एकत्र जमुनी मोठ्या भावाला पत्नीसह राज्याबाहेर हाकलून दिलं. तो सरळ एका अरण्यात सरोवराच्या काठी आपल्या दैवदूतील सीताचा विचार करीत बसला असता. तेवढ्यात तिथे ऋषीमुनींची भेट झाली. राजाची दशा पाहून ऋषीला दया आली. तो राजाला घेऊन आपल्या आश्रमात गेला. तेथे गेल्यावर तो राजपुत्र म्हणजे पूर्वी जन्मीचा तो पारधी होता. आणि तेव्हा तो त्या ऋषींना काय म्हणाला, तुम्ही सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. तुम्ही सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. तुम्ही सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. अशी अवस्था व्हायला कारण सांगा. सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. तुम्ही सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. तुम्ही सांगा हो ऋषी मुनी तुम्ही सांगा. हो, एवढी तुमची अवस्था व्हायला कारण काय? काय प्रकार घडला? काय तुम्हाला कोणी काय केलं?
ते कृपया सांगा. त्या ऋषीने त्या राजपुत्राच्या म्हणजे त्या पारध्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला दिव्य दृष्टी दिली. म्हणजे केवढी पावर होती बघा त्यांची एवढी पावर होती. नुसता त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला दिव्य दृष्टी दिली. तेव्हा तो पारधी ऋषीला म्हणाला, अहो आलं सारं कळून या आलं, अहो आलं सारं कळून या आलं, अहो आलं सारं कळून या आलं, अहो आलं सारं कळून या आलं. व्रतभंगाचं काय ते फळ, व्रतभंगाचं काय ते फळ, व्रतभंगाचं काय ते फळ, व्रतभंगाचं काय ते फळ. ते आताच कळून आलं. अहो आलं सारं कळून या आलं, अहो आलं सारं कळून या आलं, अहो आलं सारं कळून या आलं. हो मला सगळं काय आम्हाला कळून आलेलं आहे. हे सर्व व्रतभंगाचं फळ आहे हे त्याला कळून आले. आणि नंतर त्याने काय केलं बघा, नकळत चुकून माझ्या हातून, नकळत चुकून माझ्या हातून आज झाला पहाव गुन्हा. गणरायाची क्षमा मागून व्रत करतोय चालू पुन्हा, गणरायाची क्षमा मागून व्रत करतोय चालू पुन्हा, गणरायाची क्षमा मागून व्रत करतोय चालू पुन्हा. घडलेल्या अपराधाबद्दल गणपतीची क्षमा मागून संकष्टी चतुर्थीचे व्रत पुन्हा चालू केलं. तेव्हा राजपुत्राला आपले राज्य पुन्हा प्राप्त होऊन पूर्वीपेक्षा दसपट वैभव मिळाले. आणि येथे आमचं भारूड संपलं. गणपती बाप्पा गणरायाचे करिता चिंतन, गणरायाचे करिता चिंतन, लाभे शांती मना. दास लक्ष्मण वंदी गुरु चरणा, दास लक्ष्मण वंदी गुरु चरणा, दास लक्ष्मण वंदी गुरु चरणा. गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या, पुढच्या वर्षी तुम्ही
म्हणा पुंडलिक वरदान. हरी विठ्ठल गणपती बाप्पा